नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. कृष्णा नदीच्या पाणी वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याचं 666 टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा लवादाचा निर्णय. ठाणे भिवंडी कल्याण तसंच लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. चणा डाळीच्या चढ्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 90,000 टन चणा डाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. वस्तू आणि सेवा करांचे दर जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत निश्चित होणार, अरुण जेटली यांना विश्वास. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय, भाजपा निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच लढणार, व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती. आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला प्रांतात भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, 44 संशयित दहशतवाद्यांना अटक. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यामध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम आता 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरला सुरू करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ऊस गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. साखर कारखान्यांच्या मागणीनुसार गाळप हंगाम लवकर सुरू करायचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 5 नोव्हेंबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांवरती प्रतिटन 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति मेट्रिक टन 2 रुपये देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हा निधी पुढच्या वर्षीच्या हंगामापासून जमा करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. कृष्णा नदीच्या पाणी वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 666 टीएमसी पाणी कायम राहणार असल्याचे आदेश कृष्णा पाणी वाटप लवादानं आज दिले. नवी दिल्लीत लवादाच्या मुख्यालयामध्ये हा निर्णय झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्याचे प्रकल्पनिहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावं ही मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी केली होती. मात्र ही याचिका लवादानं फेटाळून लावली. आंध्र प्रदेश निर्मिती कायदा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना लागू नाही. या राज्यांच्या वाट्याचं पाणी कायम ठेवावं असा युक्तिवाद दोन्ही राज्याच्या वकिलांनी केला. तो मान्य करत लवादानं या दोन्ही राज्यांच्या बाजूनं निकाल दिला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या वाट्याला आलेलं 1005 टीएमसी पाणी या पाण्याच्या वाटपाबाबत 14 डिसेंबरला पुढील सुनावणी होईल. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो 6 अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना आज मंजुरी मिळाली. या दोन्ही प्रकल्पांसाठी 15,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठाणे कल्याण या मेट्रो 5 मार्गावरती एकूण 17 स्थानकं असतील. या प्रकल्पाची किंमत 8,416 कोटी रुपये इतकी आहे. तर मेट्रो 6च्या मार्गावरती 13 स्थानकं असतील. या प्रकल्पाची किंमत 6,672 कोटी रुपये आहे. हे दोन्ही प्रकल्प मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जातील. हे दोन्ही मेट्रो मार्ग 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या मार्गावरती दर 5 मिनिटांनी 6 डब्यांची मेट्रो धावेल. दहिसर ते मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो जोडायचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा प्रकल्प अहवाल तयार करायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेट्रो मार्गावरती किमान भाडं 10 रुपये असेल असंही या बैठकीत ठरवण्यात आलं. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोचा लोगोही प्रकाशित केला. ठाणे स्थानकाजवळच्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी 259 कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत. तसंच मुंबई शहरामध्ये 500 वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी 194 कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली. चणा डाळीच्या चढ्या दरांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी 90,000 टन चणा डाळ आयात करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याबरोबरच साखरेचा पुरवठा सुरळीत राहून किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेवरील आयात शुल्काचं परीक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा यांनी आज नवी दिल्लीत दिली. सण आणि उत्सवाच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि त्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी
सर्व पर्याय खुले ठेवावेत अशा सूचना यावेळी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला देण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरती राज्य सरकारांनी विशिष्ट मर्यादा घालून द्यावी, तसंच त्यांचं उल्लंघन करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई करावी अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. सध्या चणा पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना चणा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. भारत आणि म्यानमारच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राखण्याचा निर्णय आज दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतला. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार आंग सान सू ची यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा केली. त्यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. संरक्षण क्षेत्रासह कृषी, परिवहन, ऊर्जा यासारख्या विषयांवरती यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या 3 महत्त्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सरहद्दी पलीकडील दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या कारवाईचं म्यानमारनं समर्थन केलं आहे. दरम्यान सू ची यांनी काल राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली. वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित करण्याबाबत परिषदेमध्ये सर्व सहमती होण्याची चिन्ह आहेत. परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये हे दर निश्चित केले जातील अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. The rates of tax structure also depend on the question to be addressed, which is the source of funds on basis of which the compensation to the losing states will be funded. As of today, I'll only say that we have converged towards a consensus. The formal announcement of that, after working out the technical details, will be made in the next meeting itself. Once that issue is decided, a decision on the rate structure then will become easier. जीएसटी परिषदेची यापुढची बैठक येत्या 3 आणि 4 नोव्हेंबरला होणार आहे. या बैठकीमध्ये कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. तसंच 6, 12, 18 आणि 26% या 4 स्तरांमध्ये जीएसटी आकारण्यावरती विचार सुरू आहे. या 4 टप्प्यातल्या दरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल. कारसारख्या चैनीच्या वस्तू तसंच तंबाखू, मद्य आदी गोष्टींवरती सर्वाधिक कर लावून अतिरिक्त सेसही लावण्याचा विचार सुरू आहे. 1 एप्रिल 2017 रोजी ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात तूट झाल्यास त्याची भरपाई कशी करायची याविषयी सुद्धा या परिषदेत एकमत होत आहे. देशभरातील महत्त्वाच्या 400 रेल्वे स्थानकांवरती पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खासगी उद्योग व्यावसायिकांनी सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी आज नवी दिल्लीत दिली. या योजनेनुसार प्रारंभी 100 रेल्वे स्थानकालगतच्या 300 ते 800 एकर क्षेत्रामध्ये विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला जागतिक स्तरावरील आदर्श वाहतूक व्यवस्था बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्याबरोबरच शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्याचीही गरज आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक आणि खासगी उद्योगांची मदत घेतली जाईल. आगामी दशकात रेल्वेमध्ये काही अब्ज कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं राजेन यांनी यावेळी सांगितलं. राम मंदिर हा विषय श्रद्धेचा आहे. तो निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी विकास कार्याच्या मुद्द्यावरच उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं. गेल्या 2 वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारनं केलेली विकास कामं आणि उत्तर प्रदेशचा भविष्यात करायचा विकास हाच मुद्दा या निवडणुकीत भाजपाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिर उभारणीचा मुद्दा प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला होता. त्यावर नायडू यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. तरुण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकार गंभीर आहे. त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांनी कौशल्य विकसित करावं यासाठी 32,000 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज मुंबईत दिली. कौशल्य सेतू उपक्रमाचा प्रारंभ रुडी यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याकडे पदवीधरांची संख्या भरपूर आहे, परंतु त्यांच्याकडे विशिष्ट कौशल्य नसतं. उद्योगांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन ही उणीव भरून काढण्यासाठी कौशल्य सेतू निर्माण केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याचा शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाच्या वतीनं कौशल्य सेतू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्याकडील अभ्यासक्रम रोजगाराभिमुख नाही, हे या शिक्षण पद्धतीचं आणि अभ्यासक्रमाचं अपयश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या रुचीनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी दिली तर एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारं तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमावरती केंद्र आणि राज्य सरकार भर देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय. या कारवाईमध्ये 44 संशयित दहशतवाद्यांना पकडण्यातही आलंय. या दहशतवाद्यांकडून स्फोटकं आणि पेट्रोल बॉम्बच्या मोठ्या साठ्यासोबतच लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांचं प्रचार साहित्यही जप्त करण्यात आलं. त्यात पाकिस्तानच्या झेंड्याचाही समावेश होता. जम्मू काश्मीरमधील राजौरी पूंछ क्षेत्रामध्ये पाकिस्तानी सैन्यानं आज सायंकाळी शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं. भारतीय लष्कराच्या तळांवरती तोफगोळे, उखळी तोफा तसंच स्वयंचलित शस्त्रांनी मारा केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरात भारतानं केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर पाकिस्ताननं आतापर्यंत 30 वेळा शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलंय. आज सायंकाळी 6:30 वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्यानं 82 मिलीमीटर क्षमतेच्या उखळी बॉम्बचा मारा भारतीय लष्करी तळांवर सुरू केलाय. भारतीय जवानही त्याला सडेतोड उत्तर देत आहेत, असं लष्कराच्या सूत्रानं स्पष्ट केलंय. निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना लाच देणं हा दखलपात्र गुन्हा समजला जावा, अशी सूचना मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर नसीम झैदी यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीत पैशांचा गैरवापर हा चिंतेचा मुद्दा झाला आहे. हा प्रश्न हाताळण्यासाठी एक धोरण आखायला हवं, असंही ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी सहमती व्यक्त केली आणि त्यासाठी आवश्यक त्या घटनात्मक सुधारणा केल्या तर या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य आहे, असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात निवडणूक आयोगानं आपलं मत यापूर्वीच संसदीय पॅनलला कळवलंय, असंही ते म्हणाले. 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. ही तयारी चांगल्या प्रकारे सुरू आहे. अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करण्यावरती निवडणूक आयोग भर देत आहे, असं ते म्हणाले. मुंबई अग्निशमन दलातल्या जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारं संग्रहालय मुंबई महानगरपालिकेनं उभारावं, अशी सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत दादर इथं अग्निशमन दलाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून मुंबईकर आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करतात. देशाच्या सीमेवरील जवानांप्रमाणेच त्यांचं कार्य जोखमीचं आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणींवरती प्राधान्यानं तोडगा काढण्याचीही गरज आहे, असं ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अग्निशमन सेवा दलाचे संचालक प्रभात रहांगडे, महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आजही अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडित कुटुंबाची बाजू मांडली. ठेवण्यात यावा, खून व बलात्कार हा आरोप या तिघही आरोपींच्या विरुद्ध ठेवण्यात यावा, चा कट केला असा आरोप ठेवण्यात यावा, हा एक आम्ही कोर्टात विनंती केली. दुसरी कोर्टात आम्ही अशी विनंती केली की आरोपी 2 आणि 3 यांनी घटनेच्या अगोदर त्या रस्त्यावरती पहारा ठेवला होता, जेणेकरून त्या मुलीला बलात्कार करतेवेळी आरोपी 1 ला काही अडथळा निर्माण होऊ नये, अशा प्रकारची त्याची योजना ही असावी, असा तर्क एक त्यातून निघतो, हे देखील न्यायालयात आम्ही स्पष्ट केलं. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ यांनी विनंती केल्यानुसार त्यांच्यासाठी यवहान मकासरे यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. तिसरा आरोपी नितीन भैलुमेचे वकील प्रकाश आहेर हे आहेत. आरोपींच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होईल, असं निकम म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 350 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.
13 जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. चंद्रपुरात आज मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील मराठा कुणबी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. चंद्रपुरातल्या म्हाडा कॉलनीपासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये विद्यार्थ्यापासून ते राजकीय नेतेही उपस्थित होते. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा या मुख्य मागण्यांसह मराठा आणि कुणबी समाजाला आरक्षण द्यावं आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे सरकारनं लक्ष द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सकल मराठा कुणबी समाजाच्या मोर्चाला मुस्लिम समाजासह भोई, शिंपी आणि ओबीसी समाजानं पाठिंबा दर्शवल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जिजाऊ वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला. विदर्भात प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला बाजारामध्ये योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंचनाच्या सहाय्यानं पिकवलेल्या सोयाबीन पिकाची बाजारपेठेत आवक झाल्यानंतर मात्र त्याच्या विक्री भावात कमालीची घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या सध्याच्या भावामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होणार नाही. शासनानं नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी त्वरित करावी अशी मागणी केली जाते. मागील हंगामामध्ये सोयाबीनला 3,500 ते 3,900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. यंदा मात्र सोयाबीनचे दर 2,000 ते 2,500 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शासनाने जे भाव दिलेला होता 2500 ते 2500 शेतकऱ्याला पुरत नाही आणि 2500 पेक्षा 5,000 4,000पर्यंत कमीत कमी 4,000पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला पाहिजेत अशी शेतकऱ्याची विनंती आहे. आणि आता समोरच्या पिकामध्ये आम्हाला हरभऱ्याचं उत्पन्न काढायचं आहे, पण त्या हरभऱ्याच्या उत्पन्नासाठी आम्हाला पैसे नाहीत, म्हणून मार्केटमध्ये आम्ही सोयाबीन आणलेली आहे आणि सोयाबीनसाठी 2100 ते 2200 रुपये आम्हाला भाव मिळत आहे. हा आमच्यावर अन्याय होत आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये आज ब गटामध्ये थायलंड आणि जपान यांच्यामध्ये लढत होत आहे. या लढतीवरती भारत, केनिया, थायलंड, जपान आणि इराण या देशांच्या संघांचं भवितव्य अवलंबून आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशनं अर्जेंटिनाला 67-26 अशा फरकानं नमवलं. या स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत यापूर्वीच धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा 69-18 असा धुव्वा उडवत भारतानं उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या अनुप कुमार, मनजीत चिल्लर, अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल या खेळाडूंनी भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. आजच्या स्पर्धेमध्ये थायलंड पराभूत झाल्यास भारत आणि इराण यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. आणि आता बातमी हवामानाची. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये भारताच्या उर्वरित भागातून परतण्यासाठी स्थिती अनुकूल होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्याचं हवामान प्रामुख्यानं कोरडं होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान सांताक्रूज इथं 35.3 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासांमध्ये दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 23, नागपूर 34 आणि 17, पुणे 32 आणि 19, औरंगाबाद 32 आणि 17, नाशिक 31 आणि 18, कोल्हापूर 32 आणि 19, रत्नागिरी 34 आणि 21, सोलापूर 34 आणि 17 आणि अमरावती किमान 16 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. कृष्णा नदीच्या पाणी वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याचं 666 टीएम तसंच लोखंडवाला, जोगेश्वरी, विक्रोळी अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी.
चणा डाळीच्या चढ्या दरांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी 90,000 टन चणा डाळ आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. वस्तू आणि सेवा करांचे दर जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत निश्चित होणार, अरुण जेटली. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय, भाजपा निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच लढणार, व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती. आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला प्रांतात भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, 44 संशयित दहशतवाद्यांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.